पहिल्या याच्यामध्ये आपण बिस्लरी घेतलंय आणि 2 याच्यामध्ये आपल्या बॉटलचं पाणी घेतलं याचं. याच्यामध्ये पहिलं आपण पीएच चेक. याचा पीएच साधारणपणे 5-5.5 आहे आणि आपल्या पाण्याचा पीएच साधारणपणे 8.5 ते 9.5च्या याच्यात आहे. त्याच्यानंतर दुसरं असतं ORP चेक करायचं. जर समजा ORP जर समजा निगेटिव्ह असेल किंवा अँटीऑक्सिडंट असेल तर पिंक कलर होतो आणि ऑक्सिडेशन नसेल तर त्याचा कलर चेंज होत नाही. आता हे आपलं पाणी पिंक झालं याचा अर्थ अँटीऑक्सिडंट आहे. आता हे झालं तर पाणी किती हलकं आहे किंवा पाण्याच्या मॉलिक्युल्स किती सेपरेट्स आहेत हे चेक करण्यासाठी आपण जिऱ्याचा एक वापर करतो. याच्यामध्ये आपण हे पाणी टाकलं. या दोनमध्ये फरक दिसत असेल तुम्हाला. जिऱ्याचा अर्क बाहेर पडला. पाणी एवढं हलकं आहे की जिऱ्यातून ते पास झालं. याची हळद टाकली काय एका याच्यामध्ये आणि हे आपल्या ह्याचं पाणी. हळद डिझॉल्व झाली. हा हळदीचा मूळ कलर याच्यामध्ये उतरलेला आहे. कारण की मग हळद सुद्धा अँटीऑक्सिडंट आहे आणि पाणी सुद्धा अँटीऑक्सिडंट, त्याच्यामुळे याचा कलर चेंज झाला. या अशा पद्धतीने डेमो आहे. आता हे पाणी आपण काय केलं होतं की गंगेच्या पाण्यातील दगडं आणली होती उचलून आणि त्या दगडांमध्ये जे मेटल आहे असं 12 प्रकारचे मेटल्स आहेत. त्याच्यामध्ये प्रामुख्याने मॅग्नेशियम आहे, कॅल्शियम आहे, त्याच्यानंतर व्हाईट गोल्ड आहे, ते प्लॅटिनम आहे, येलो गोल्ड आहे, कॉपर वगैरे असे 12 प्रकारचे धातू आहेत आणि त्या धातूपासून आपण हा रॉड तयार केलेला आहे. आणि हा रॉड ज्या वेळेला पाण्यात जातो त्या वेळेला पाण्याचे सगळे कॅरेक्टर्स चेंज करतो आणि हे पाणी प्यायल्यानंतर 303 आजारांवरती इफेक्ट होतो. याचं आपल्याला WHO सर्टिफिकेट आहे, मेडिकल डिव्हाइस म्हणून सर्टिफिकेट आहे. त्याच्यानंतर फूड सेफ्टी आहे. त्याच्यानंतर ह्या बॉटलसाठी आपल्याला पारितोषिक फ्रान्सकडनं मिळालेलं आहे, इंटरनॅशनल अवॉर्ड मिळाले. त्याच्यानंतर ग्लोबल पारितोषिक मिळालेलं आहे आपल्याला, तिथे वरती आहे. त्याच्यानंतर ते सर्टिफिकेट आहे. असं आपल्याला कझाकिस्तानमध्ये अमृता फडणीस यांच्याकडनं मिळाले आणि कझाकिस्तानचे पंतप्रधान यांच्याकडनं आपल्याला पारितोषिक मिळालेलं आहे. आता आपल्याला श्रीलंकेचं पारितोषिक जाहीर होते आणि जर समजा देवदयनी झालं तर राष्ट्रपती पुरस्कार पण मिळेल. धन्यवाद.